नमस्कार भक्तांनो, स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ अमृतवाणी या चॅनलमध्ये. जर तुम्हाला सुद्धा वाटतं की तुमचा नाम जप करताना कधी अडथळा येऊ नये, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाल. तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवाऱ्यासमोर बसून हातात जपमाळ घेऊन श्री स्वामी समर्थ नामाचा जप करता. एक माळ 11 माळी किंवा अगदी 108 वेळा तुम्ही नामस्मरण करता. पण कधी शांतपणे बसून स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारला आहे का, की मी करत असलेला हा जप खरोखर साक्षात स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोचतो आहे का? मी ओढत असलेल्या माळेचा प्रत्येक मण्यासोबत माझे मन स्वामींच्या चरणाशी जोडले जाते आहे का? की माझे मन घरातल्या घरात, ऑफिसमध्ये किंवा पैशांच्या विवंचनेमध्ये भटकत आहे? अनेक स्वामी भक्त वर्षानुवर्षे जप करतात, पण त्यांची एकच तक्रार असते, महाराज, जप करताना आमचे मन एकाग्र होत नाही. जपाला बसलो की जुनी भांडणे आठवतात. डोक्यात शेकडो विचारांचे वादळ सुरू होते. शरीराला आळस येतो, जांभया येतात आणि मन अस्वस्थ होते. एवढा जप करूनही जर मन शांत होत नसेल, तर आमच्या जपात नक्की काय चूक आहे? भक्तांनो, नामस्मरण ही केवळ ओठांची हालचाल नाही, तर हाताने मणी ओढण्याचा यांत्रिक खेळ नाही. नामस्मरण हे तुमच्या आत्म्याला त्या परब्रह्माशी जोडणारे एक महाशास्त्र आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या आसनावर आणि मनामध्ये संभ्रम ठेवून जप करत असाल, तर त्या जपाची ऊर्जा तुमच्यापर्यंत कधीच पोचणार नाही. उलट साधनेमध्ये येणारे अडथळे तुमचे मन अध्यात्मापासून दूर नेतील. आजच्या या विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाची अत्यंत अचूक, शास्त्रीय आणि आध्यात्मिक पद्धत पाहणार आहोत. जप कसा करावा हे शिकण्यापूर्वी आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की श्री स्वामी समर्थ हा केवळ एक साधा मंत्र नाही, तर एक केवळ नाव नाही. हा अक्षरांचा एक असा महासमूह आहे ज्याच्या एका उच्चारामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा सामावलेली आहे. हा मंत्र साक्षात प्रकट मंत्र आहे. या मंत्रातील अनेक अक्षराचे एक वेगळे महत्त्व आहे. जेव्हा तुम्ही श्री म्हणता, तेव्हा तुम्ही आदिमाया, लक्ष्मी आणि विश्वाच्या निर्मिती ऊर्जेला आवाहन करता. स्वामी हा शब्द तुम्हाला त्या विश्वाचा मालकाशी, तुमच्या गुरुशी जोडतो. आणि समर्थ या शब्दाचा अर्थ आहे जे सर्व काही करण्यास सक्षम आहेत. जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता, तेव्हा तुमच्या शरीरातील चक्रांवर याचा थेट परिणाम होतात. जिभेच्या टाळ्याला जेव्हा हे शब्द घासतात, तेव्हा तुमच्या मेंदूतील सुप्त केंद्र जागृत होतात. तुमच्या सभोवताली असलेली नकारात्मक ऊर्जा दूर पळायला लागते आणि तुमच्या शरीराभोवती एक संरक्षण कवच तयार होते. पण हे सर्व कधी घडते? जेव्हा तुमचा जप योग्य रीतीने, योग्य गतीने आणि योग्य भाव ठेवून केला जातो. जर पद्धत चुकली, तर कितीही पाणी आले असले तरी तुमच्या हातातील बादली रिकामीच राहिली म्हणून समजा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जपाची सुरुवात होते तुमच्या आसनांपासून. अनेक लोक कुठेही बसून, सोफ्यावर, खाटेवर किंवा थेट जमिनीवर बसून जप करायला सुरुवात करतात. हा सर्वात पहिला नियमभंग आहे. जप करताना नेहमी स्वतःचे एक वेगळे आसन असावे. ते आसन लोकरीच्या कुशाचे किंवा सुती कापडाचे असावे. थेट लादीवर बसलेल्या जपाने निर्माण होणारी शरीरातील आध्यात्मिक ऊर्जा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीत निघून जाते. आसनावर बसल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची शारीरिक स्थिती. जप करताना तुमची पाठ, कणा आणि मान नेहमी ताठ असावी. जर तुम्ही पाठीला बाक काढून, झुकून किंवा भिंतीला टेकून बसलात, तर तुमच्या शरीरातील स्पुष्णा, नाडीतून वाहणारी ऊर्जा खंडित होते. पाठ ताठ ठेवून बसलेल्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा नीट होतो. तिसरा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे जपमाळ. स्वामींच्या जपीसाठी तुळशीची माळ किंवा रुद्राक्षीची माळ सर्वात उत्तम मानली जाते. माळ नेहमी 108 मण्यांची असावी. जप करताना माळ कधीही उघड्यावर, म्हणजेच लोकांना नजरेस पडेल अशी ओढू नये. आता जाणून घेऊया माळ ओढण्याची अचूक पद्धत. तुमची जपमाळ तुमच्या उजव्या हाताच्या मध्यम बोटावर आणि अनामिकेवर वसवलेली असावी. माळ पुढे सरकवण्यासाठी फक्त अंगठ्याचा वापर करावा. येथे सर्वात मोठी काळजी ही घ्यायची आहे की तुमच्या उजव्या हाताने पहिले बोट म्हणजे तर्जनी, जिला आपण अहंकाराचे बोट मानतो, ती माळेला किंवा मण्यांचा स्पर्श न करता कामा नये. ते बोट नेहमी माळेपासून बाहेर असावे, हवेत असावे. माळेच्या वरच्या बाजूला एक मोठा मणी असतो, ज्याला मेरुमणी किंवा सुमेरू म्हणतात. जप करताना जेव्हा तुम्ही पूर्ण 108 मणी संपवून तिथे पोचता, तेव्हा तो मेरुमणी कधीही ओलांडायचा नसतो. तिथूनच माळ उलटी फिरवून पुढचा जप सुरू करायचा असतो. ही झाली शारीरिक पद्धत. पण यापेक्षाही महत्त्वाची आहे तुमची मानसिक आणि आंतरिक पद्धत. फक्त हाताने मणी ओढणे म्हणजे जप नाही. जेव्हा तुम्ही डोळे बंद करून जपाला बसता, तेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची तेजस्वी, विलोभनीय मूर्ती किंवा फोटो स्थिर असला पाहिजे. तुमचे लक्ष तुमच्या श्वासावर आणि तुमच्या जिभेतून निघणाऱ्या शब्दांवर असले पाहिजे. येथे जपाच्या वेगाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अनेक भक्तांची गडबड अशी असते
की मला आज 11 माळी पूर्ण करायच्या आहेत. मग ते अत्यंत वेगाने माळ ओढतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. असा वेगाने केलेला जप फक्त एक तोंडपाठ पाठांतर असतो. त्या जपाला आत्मा नसतो. याच्या उलट काही जण एवढ्या संत गतीने जप करतात की 2 शब्दांच्या मध्ये त्यांचे मन 1000 ठिकाणी भटकून येते. जपाचा वेग हा मध्यम असावा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायला जेमतेम 2 ते 3 सेकंद लागतात. प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट असावा. उच्चार मनातल्या मनात केला तरी चालेल किंवा ओठांची हलकी हालचाल वरून केली तरी चालेल, ज्याला आपण उपांशु जप असे म्हणतो. उपांशु जप हा उपासनेपेक्षा आणि मोठ्याने करण्यापेक्षा 100 पटीने जास्त फलदायी मानला जातो. जप करताना तुमच्या मनात असा भाव असावा की मी घेतलेले प्रत्येक नाव स्वामींच्या चरणावर गुलाबाच्या फुलासारखे अर्पण होत आहे. जेव्हा हा भाव निर्माण होतो तेव्हा जपाची खरी गोडी लागते. पण भक्तांनो, सांगायला हे जेवढं सोपे आहे तेवढेच करायला कठीण आहे. कारण जेव्हा आपण जपाला बसतो तेव्हा माया आणि आपलेच मन आपल्यासमोर अनेक अडथळे उभे करते. आता आपण या मुख्य अडथळ्यांवर आणि त्यांच्या कारणांवर प्रकाश टाकणार आहोत. चला तर मग आता आपण त्या विषयाकडे वळूया जो प्रत्येक साधकाचा सर्वात मोठा शत्रू आहे, तो म्हणजे मनाचे भटकणे. तुम्ही दिवसभर खूप शांत असता, घरची कामे करता, ऑफिसची कामे करता, पण गंमत पहा, जसे तुम्ही आसन टाकून डोळे बंद करून हातात जपमाळ घेता, एका सेकंदाच्या आत तुमच्या डोक्यात विचारांचे प्रचंड वादळ सुरू होते. तुम्हाला अचानक आठवते की 2 वर्षापूर्वी त्या नातेवाईकाने माझा अपमान कसा केला होता. ऑफिसमध्ये बॉसने मला काय म्हणले, गॅसवर दूध ठेवले आहे का, बँकेचा हप्ता भरायचा राहिला आहे का. जे विचार तुम्हाला दिवसभरात कधी आले नाही ते नेमके जपाच्या वेळेस येतात. याचे एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण आहे. आपण मन हे एका माकडासारखे आहे जे कधी शांत बसत नाही. जेव्हा तुम्ही दिवसभर बाह्य जगात व्यस्त असता तेव्हा मन त्या गोष्टींमध्ये गुंतलेले असते. पण जेव्हा तुम्ही जपाला बसून बाह्य जगाचे दरवाजे बंद करता तेव्हा तुमच्या अंतर्मनात साचलेला कचरा, जुन्या आठवणी, राग, द्वेष आणि चिंता वर यायला लागतात. हे अगदी तसेच आहे जसे एका शांत पाण्याच्या तळाशी बसलेला चिखल ढवळून वर येतो. अनेक भक्त या विचारांना घाबरतात. ते म्हणतात, आमच्या मनात वाईट विचार येतात, मग आम्ही जप कसा करावा, स्वामी रागवतील का. लक्षात ठेवा, हे विचार येणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. हा तुमच्या मनाचा साफसफाईचा काळ आहे. पण अडथळा हा नाही की विचार येतात, अडथळा हा आहे की तुम्ही त्या विचारांच्या मागे वाहून जाता. तुम्ही एक मणी ओढता आणि मनातल्या मनात कोणाशी तरी भांडत असता. यामुळे तुमच्या जपाची संपूर्ण ऊर्जा एकाग्र न होता विखुरली जाते. मनाच्या भटकण्यासोबतच साधनेमध्ये दुसरे महत्त्वाचे अडथळे येतात, ती म्हणजे शारीरिक अडथळे. तुम्ही TV पाहताना किंवा मोबाईलवर रील्स पाहताना 2-2 तास सलग बसू शकता. तेव्हा तुमच्या पाठीत कळा येत नाहीत, तुम्हाला जांभया येत नाहीत. पण जसे तुम्ही जपाच्या आसनावर 10 मिनिटे बसता, अचानक तुमच्या पायाला मुंग्या यायला लागतात, पाठीत आणि कमरेत वेदना सुरू होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकामागून एक जांभया यायला लागतात. डोळ्यांवर प्रचंड झोप आणि आळस दाटून येते. शरीर जड पडायला लागते. अनेक भक्तांना वाटते की हे नक्की काय आहे. जपाला बसलो की मला झोप का येते, माझ्यावर काही करणी बाधा आहे का. भक्तांनो, यामागे कोणतीही भूतबाधा किंवा करणीचे कारण नाही, तर यामागे तुमच्या शरीराची रचना कारणीभूत आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा तुमच्या शरीरातील तामसिक ऊर्जा नष्ट व्हायला लागतात आणि सात्विक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. सात्विक ऊर्जा जेव्हा शरीरात प्रवेश करते तेव्हा ती तुमच्या मज्जासंस्थेला अत्यंत शांत करते. ही शांतता तुमच्या शरीराला एवढी रिलॅक्स करते की तुमच्या मेंदूला वाटते की आता झोपण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे तुम्हाला जांभया आणि आळस येतो. दुसरे कारण म्हणजे जर तुमचे पोट अति जेवल्यामुळे जड असेल किंवा तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागून सकाळी अर्धवट झोपेत जपाला बसला असाल तर आळस येणे हे अनिवार्य आहे. तसेच पाठीचा कणा ताठ न ठेवल्यामुळे रक्तातील रक्तभिसरण संथ होते. साधनेमधील तिसरा आणि अत्यंत सूक्ष्म अडथळा म्हणजे फळाची घाई करणे आणि यांत्रिक पद्धतीने जप करणे. आजकाल लोकांकडे संयम नाहीत. लोक केंद्रात जातात आणि कोणाकडून तरी ऐकतात की स्वामींचा जप केल्याने संकट दूर होतात, मग ते लगेच जपाला बसतात. पण त्यांच्या जपामागे स्वामींवरचे प्रेम नसून तर एका प्रकारचा व्यापार असतो. मनात विचार असतो की मी रोज 3 माळे जप करतोय, आता 7 दिवस झाले, आता तरी माझी नोकरी लागेल का नाही, माझे कोर्टाचे काम सुटेल का नाही, स्वामींनी माझा प्रश्न का सोडवला नाही. जेव्हा तुम्ही देवाशी असा सौदा करता तेव्हा तुमचा हा जप फक्त एक टास्क बनून राहतो. तुम्ही घाईघाईने माळ संपवण्याचा प्रयत्न करता. तुमचे लक्ष या गोष्टीवर असते की कधी एकदाचे 108 मणी संपतात आणि मी उठतो. याला म्हणतात यांत्रिक जप. तुम्ही शरीराने तिथे असता, हाताने माळी ओळत असता, पण तुमचे हृदय स्वामींच्या चरणांपासून मैलोन मील लांब असते. स्वामी समर्थ महाराज हे अंतर्यामी आहेत. ते तुमच्या माळेची संख्या मोजत नाहीत, तर ते तुमच्या मनातील भाव मोजतात.
जर तुमच्या मनात श्रद्धा आणि सबुरी नसेल तर तुम्ही लाखो जप केले तरी त्याचे फळ निष्फळ ठरते. भक्तांनो, आता लक्ष देऊन ऐका. साधनेमध्ये अडथळे येणे हे लक्षण आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात. जर अडथळे येत नसतील तर समजायचे की तुमचे मन आधीच मृत झाले आहे. पण या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आपल्या शास्त्रात आणि गुरुमाऊलींनी अत्यंत सोपे प्रॅक्टिकल उपाय सांगितले आहेत. जेव्हा तुम्ही जपाला बसता आणि मनात विचार येतात तेव्हा विचारांशी भांडू नका. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. विचार येत आहेत ना, येऊ द्या. तुम्ही फक्त एक काम करा, द्रष्टा बना. विचारांकडे दुर्लक्ष करा आणि तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या जिभेतून निघणाऱ्या श्री स्वामी समर्थ या आवाजावर लक्ष केंद्रित करा. मनातल्या मनात त्या मंत्राचा उच्चार ऐकण्याचा प्रयत्न करा. दुसरी एक अप्रतिम युक्ती म्हणजे जेव्हा मन अति जास्त भटकलेले तेव्हा डोळे उघडा आणि 2 मिनिटे समोर असलेल्या स्वामींच्या फोटोच्या चरणांकडे किंवा त्यांच्या डोळ्यांकडे एकटक पहा. स्वामींच्या चेहऱ्यावरील तेज मनामध्ये साठवून घ्या आणि पुन्हा डोळे बंद करून जपाला सुरुवात करा. हळूहळूपणे मनाला परत आणणे हाच एक मेव मार्ग आहे. जर जपाला बसल्यानंतर पाठीत कळा येत असतील किंवा पायाला मुंग्या येत असतील तर सुरुवातीला सुखासनात किंवा खुर्चीवर बसून पाठीला आधार द्या आणि जप सुरू करा. आता मी तुम्हाला असे काही नियम सांगणार आहे की तुमचा जप अत्यंत शक्तिशाली आणि सिद्ध होईल. तुम्ही रोज कधीही उठून जपाला बसू नका. जपाची एक वेळ निश्चित करा. दुसरा नियम म्हणजे संख्या विसरा, भावावर लक्ष द्या. सुरुवातीला मला 11 माळीचा जप करायचा आहे हा हट्टा सोडून द्या. तिसरा नियम म्हणजे जपानंतर लगेच उठू नका. अनेक भक्त 108 मणी संपले की लगेच माळ ठेवतात आणि कामाला लागतात. ही मोठी चूक आहे. जप पूर्ण झाल्यावर किमान 2 ते 3 मिनिटं डोळे बंद करून शांत आसनावर बसून राहावा. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाची हीच ती खरी, अचूक आणि शास्त्रीय पद्धत आहे. चला तर मग आजपासूनच या पद्धतीचा अवलंब करा आणि तुमच्या साधनेला एक नवीन दिशा द्या. खचून जाऊ नका, निराश होऊ नका. या उपायांचा वापर करून जेव्हा तुम्ही पूर्ण शरणागतीने स्वामींचा जप कराल तेव्हा तुमच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार घडायला सुरुवात होतील. तुमच्या मनातील सर्व शंका स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि पूर्ण विश्वासाने म्हणा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.